हॅलो यूट्यूब फॅमिली, आजचा बेत आहे मटन दम बिर्याणी। मटन दम बिर्याणी बनवण्यासाठी 3 कांदे पातळ चिरून घेतलेले आहेत, त्याला ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे। तळून झाल्यानंतर आपल्याला मटन मॅरिनेट करायला घ्यायचे। त्यामध्ये काही मसाले घालायचे, जसं गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर, लाल तिखट, आलं लसूण पेस्ट, पुदिना, कोथिंबीर, तळलेला कांदा, काही खडे मसाले आणि दही घालून चवीपुरतं मीठ टाकून मॅरिनेट करून ठेवायचे। आपल्याला 1 तासासाठी मॅरिनेट करून ठेवूया। त्यानंतर आपल्याला तांदूळ घ्यायचे। तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे, 2 ते 3 वेळा धुवून घेऊन त्याला पण आपल्याला भिजत ठेवायचे अर्धा तासासाठी। मटन मॅरिनेट केलेले आहे त्याला आपण फोडणी देऊन घेऊया। त्यामध्ये काही खडे मसाले, आलं लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो घालून परतून घ्यायचे। काही गरम मसाले यामध्ये पण टाकायचे आपल्याला। जेवढे मसाले मॅरिनेट करताना टाकलेले आहेत तेवढेच त्यातले अर्धे मसाले आपल्याला मटन शिजवताना टाकायचे। त्यानंतर पाणी ठेवलं होतं गरम करायला, मस्त पाण्याला उकळी आली आहे। त्यात काही खडे मसाले आणि पुदिना टाकून घेतलेला होता। मस्त त्याला उकळी आल्याच्या नंतर तांदूळ टाकून शिजवून घ्यायचे। आपल्याला तांदूळ 80 ते 90% शिजेपर्यंत आपल्याला तांदूळ मस्त शिजवून घ्यायचे। त्यानंतर मटन शिजलेलं आहे छान। आपल्याला ते मटनची लेयर लावून घेऊया। थोडंसं तळलेलं तेल बाकी होतं माझ्याकडे, ते तेल टाकून घेतले। त्यानंतर मटण टाकले। मटणाची लेयर झाल्याच्या नंतर आपल्याला तुम्ही बघू शकता तांदूळ पण छान शिजलेले आहेत, त्याची लेयर लावून घ्यायची आपल्याला। मस्त भाताची पण लेयर लावून झाल्याच्या नंतर त्यावर तळलेला कांदा, पुदिना, कोथिंबीर आणि थोडीशी तुपाची धार टाकून त्याला मस्त दम देऊन घ्यायचे। कम से कम 1 तासासाठी दम देऊन घ्या। बघा, तुम्ही बघू शकता मस्त लुसलुशीत अशी बिर्याणी झालेली आहे, छान ज्युसी। तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बिर्याणी एन्जॉय करा। थँक्यू।